हॅलो फ्रेंड्स, 15 जून 2025 सेट परीक्षा झाली होती. पेपर 1 त्यातील ए सेट जो आहे, तर त्या ए सेटमधील सर्व प्रश्न या ठिकाणी आपण उत्तरासहित आणि स्पष्टीकरणासहित आपण पाहत आहोत. या पेपर 1मध्ये 60 मिनिट्सचा टाईम दिलेला आहे आणि मॅक्सिमम मार्क्स जे आहेत ते 100 मार्काचा पेपर आहे. इथं दिस पेपर कंटेन्स 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जे 50 MCQ या ठिकाणी दिलेले आहेत आणि ईच क्वेश्चन कॅरिंग 2 मार्क्स. अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स, जे सर्व 50च्या 50 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. अशी 100 मार्काची परीक्षा या ठिकाणी पेपर 1मध्ये द्यावयाची आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आपण पाहत आहोत. जर अध्यापनाच्या चिंतनशील म्हणजेच काय तर रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल, असा प्रश्न आहे. तर कशाच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल विद्यार्थ्यांना? तर आता रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर म्हणजे कोणत्या स्तरावर शिकवणं, म्हणजे इथं टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये अध्यापनाचे शिकवण्याचे प्रकार कोणते असतात हे आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. प्रथम या ठिकाणी ऑप्शन कोणते दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. तर प्रश्नामध्येच इथं एक आकडा दिलेला आहे, वास्तविक माहिती, त्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर सामान्यीकृत अंतर्दृष्टी, जे जनरलाइज्ड इन्साईट, आणि तिसरं आहे ते समस्या निराकरण क्षमता, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज. तर हा प्रश्न आहे. आता इथं ABCD हे पर्याय दिलेले आहेत. आता एमध्ये 1 आणि 2 म्हणजे वास्तविक माहिती आणि समस्या निराकरण क्षमता, बीमध्ये 2 आणि 3 सामान्यीकरण अंतर्दृष्टी आणि समस्या निराकरण क्षमता, सीमध्ये 2 आणि 3, इथं 1 आणि 2 आणि सीमध्ये 2 आणि 3 आणि डीमध्ये 1, 2, 3 असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर आता योग्य उत्तर आपण कसं शोधायचं हा आपल्या पुढं प्रश्न आहे. आता रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवणे किंवा रिफ्लेक्टिंग लेवल ऑफ टीचिंग म्हणजे काय? तर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त माहिती पाठ करून घेणे नव्हे, तर त्यांना विचार करायला, विश्लेषण करायला आणि समस्या सोडवायला शिकवणे. तर हे जे रिफ्लेक्टिव्ह लेवल जे आहे, या स्तरावर विद्यार्थी काय करतो, तर चिंतन करतो, तर्क लावतो, अनुभवातून शिकतात आणि समस्याचे निराकरण करतात. म्हणजे विद्यार्थी पहिलाच तर काय करतो, तर चिंतन करतो, त्यानंतर तर्क लावतो, त्यानंतर अनुभवातून शिकतो आणि त्याच्यातून समस्यांचे निराकरण करतो, म्हणजे समस्या सोडवितो. आता पहिला पर्याय जो दिलेला आहे इथं, तो वास्तविक माहिती या ठिकाणी दिलेली आहे. कुठली? फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. तर इथं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनचा अर्थ जो आहे तो फक्त वस्तुनिष्ठ माहिती किंवा पाठांतर हे प्रामुख्याने फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनमध्ये येत असते बा. त्यामुळं याचं हे रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते. तर वास्तविक इन्फॉर्मेशन किंवा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हे उत्तर चुकीचं आहे. त्याचबरोबर कारण फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनमध्ये, वस्तुनिष्ठ माहितीमध्ये पाठांतराला महत्त्व असते, कारण मेमरी लेवल टीचिंग असं म्हटलं जातं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनला. मात्र
रिफ्लेक्टिव्ह टीचिंगमध्ये केवळ माहिती पाठ करणे हे महत्त्वाचे नसते, तर माहिती समजून घेणे म्हणजे चिंतन करणे, माहिती संदर्भामध्ये विचार करणे, विश्लेषण करणे आणि समस्या सोडवणे हे रिफ्लेक्टिव्ह स्तरावर आहे. त्यामुळे पहिला पर्याय हा चुकीचा आहे. आता दुसरा पर्याय जो आहे तो जनरल इन्साईट, सामान्यीकृत अंतर्दृष्टी. तर विद्यार्थ्यांना व्यापक समज, संकल्पनात्मक आकलन आणि विचारशक्ती विकसित होते. रिफ्लेक्टिव्ह टीचिंगमध्ये विद्यार्थी कारण परिणाम समजतात. त्यामुळं जनरल इन्साईट तयार होतो. त्यामुळं जनरल इन्साईट हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी पण येत असते, कारण रिफ्लेक्टिव्ह टीचिंगचा मुख्य उद्देश समस्या निराकरण क्षमता वाढवणे हा असतो. कारण विद्यार्थी काय करतो तर नवीन परिस्थितीत विचार करतात, उपाय शोधतात आणि निर्णय घेतात. त्यामुळं 3 हा पर्यायसुद्धा योग्य आहे. त्यामुळं या ठिकाणी फायनल कन्क्लुजन मी या ठिकाणी सांगतो आहे की रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये जनरलाइज्ड इन्साईट आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी वाढते. आणि 2 आणि 3 हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळं सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता या प्रश्नाचं अजून एक उदाहरण आपण पाहूया. समजा शिक्षक विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारतात. कोणता प्रश्न विचारतात? गावामध्ये पाण्याची टंचाई का निर्माण होते आणि ती कशी कमी करता येईल? येथे विद्यार्थी फक्त पाठांतर करत नाही, तर कारणांचा विचार करतात, विविध उपाय शोधतात, चर्चा करतात आणि निष्कर्ष काढतात. यातून विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे तर रिफ्लेक्टिव्ह स्तरावरील एज्युकेशन मिळणार आहे. म्हणजे चिंतनशीलता. म्हणजे काय तर आता त्यामध्ये जनरलाइज्ड इन्साईट काय असणार आहे विद्यार्थ्याचा, म्हणजे व्यापक समज काय विकसित होतो तर विद्यार्थ्यांना समजते की पावसाचे प्रमाण हे कमी आहे, पाण्याचा अपव्यय केला नाही पाहिजे, वृक्षतोड केली नाही पाहिजे, यामुळे पाणी टंचाई वाढते. आणि हे जे सर्व जनरलाइज्ड इन्साईट तयार झाल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी जी आहे म्हणजे काय तर समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते. विद्यार्थी त्यावर उपाय काय सुचवतात तर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक आहे, त्याचबरोबर झाडे लावणे आवश्यक आहे, पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे रिफ्लेक्टिव्ह स्तरावरील शिक्षणामध्ये जनरलाइज्ड इन्साईट आणि विद्यार्थ्यांमध्ये जनरलाइज्ड इन्साईट आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र फक्त पाठांतर करणे म्हणजे काय फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. समजा भारताची राजधानी कोणती, आता दिल्ली हे उत्तर दिलं तर ते काय झालं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन झाली. म्हणजे ते वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, तो लक्षात ठेवून लिहिला जातो. मात्र रिफ्लेक्टिव्ह टीचिंगमध्ये विद्यार्थी फक्त माहिती पाठ करत नाही, तर विचार करतात, विश्लेषण करतात, समस्या सोडवतात आणि निर्णय क्षमता विकसित करतात. त्यामुळं यामध्ये सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. 2 आणि 3 म्हणजे सामान्यीकृत अंतर्दृष्टी आणि समस्या निराकरण क्षमता.